झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर नाशकात उभारण्यात आलं। शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांच्या मूर्तीला ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं मंत्रोच्चाराच्या गजरात अभिषेक करण्यात आला। मात्र 12 वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे मंदिर आजही दुर्लक्षित आहे। मुख्य म्हणजे महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या बहुतांश नेत्यांना शहरातील या मंदिराविषयी मात्र माहिती देखील नाही। मंदिरांचं शहर अशी नाशिकची ओळख। गोदाकाठी वसलेल्या या शहरात तब्बल 3500हून अधिक छोटी मोठी मंदिरं आहेत। या मंदिरांच्या शृंखलेत 12 वर्षापूर्वी आणखी एका मंदिराचं नाव जोडलं गेलंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना रयतेनं देवपण बहाल केलं अशा थोर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर नाशिकमध्ये उभारण्यात आलंय। पूर्णवादचे प्रसारक पारनेरकर महाराज यांनी देशभरात महाराजांची 1000 मंदिरं स्थापण्याचा संकल्प केला होता। त्याची मुहूर्तमेढ नाशिकातून झाली आणि छत्रपतींचं पहिलं मंदिर उभारण्याचा मान नाशिकला मिळाल्याचा दावा पुजारी करतायत। छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय आहे, वंदनीय आहे। नुसते त्यांचे पुतळे उभारून वर्षातून एक वेळ हार घालून चालणार नाही, तर त्यांचं पूजन व्हायला पाहिजे। ते पूजनीय आणि वंदनीय असल्यामुळे महाराजांनी ही संकल्पना घेतली आणि हे मंदिर प्रथम इथे जगभरामध्ये पहिलं मंदिर आहे। या मंदिराला हा इतिहास आहे। नागरिकांच्या माध्यमातून या मंदिरात रोज पूजापाठ केला जातो। मात्र ज्या प्रमाणात गेल्या 12 वर्षात मंदिराचा प्रसार व्हायला हवा होता तसा तो झालेला नाही। छत्रपतींच्या नावावर राजकारण करून नेते मोठे झालेत, मात्र त्यांना आता महाराजांचाच विसर पडल्याची खंत नागरिक व्यक्त करतायत। महाराजांचा वापर फक्त राजकारणात फक्त उदो करण्याकरता केला जातो, परंतु राजकीय परिस्थितीत या मंदिराकडे दुर्लक्ष निश्चित केलं जातं, याची सुद्धा खंत वाढते। परंतु या प्रभागाचे एक लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्ही निश्चित या मंदिराकडे आमचं लक्ष असतं। जोपर्यंत छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र जोपर्यंत घराघरामध्ये देऊळ मठामध्ये तुम्ही सांगत नाही, जोपर्यंत छत्रपती शिवरायांचे चरित्र हे तुम्ही शाळा कॉलेज हायस्कूलांमध्ये सांगत नाही, जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा तुम्ही आदर्श घेत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्राला दुसरा तरुणोपाय नाही। रयतेचा राजा, जाणता राजा, दूरदृष्टी असणारा आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा थोर महापुरुष, अशा असंख्य शब्दांनी ज्या थोर महापुरुषाच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते, ज्याच्या युद्धकलेवर परदेशातही अभ्यास केला जातो, अशा छत्रपती शिवरायांची यशोगाथा तळागाळापर्यंत जाणं आवश्यक आहे। केवळ राजकीय सभेच्या आधी महाराजांचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांचे गडकिल्ले मजबूतीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककरांनी व्यक्त केली आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।